पावसाळा सुरू झाला की प्रत्येक वर्षी महानगरपालिका सज्ज असल्याचे दावे केले जातात. नाले सफाई, धोकादायक झाडांची छाटणी, मॅनहोल सुरक्षित करणं, विद्युत यंत्रणेची तपासणी अशा उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात पाऊस सुरू होताच या दाव्यांची परीक्षा लागते आणि त्याचवेळी अनेक गंभीर घटना समोर येतात. 2 दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्याआधी नवी मुंबईमध्ये पावसात स्कूटीवरून जाणाऱ्या 2 विद्यार्थिनींना रस्त्यात करंट लागला, त्यामुळे त्या खाली कोसळल्या. सुदैवानं स्थानिकांच्या सतर्कतेनं मोठी दुर्घटना टळली आणि आता मुंबईमध्ये उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून समोर येणारा प्रश्न एकच आहे: पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचे दावे प्रत्यक्षात किती प्रभावी ठरले? दरवर्षी पावसाळ्यानंतर चौकशीच्या घोषणा होतात, अहवाल तयार होतात, जबाबदारी निश्चित करण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र पुढच्या पावसाळ्यात पुन्हा तशाच घटना घडताना दिसतात. मुंबई, नवी मुंबई आणि इतर शहरातील या सलग घटनांनी हे स्पष्ट केलंय की पावसाळा हा केवळ नैसर्गिक आव्हान नाहीये, तर नागरी व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचीही खरी परीक्षा आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाला की उघडे मॅनहोल आणि नाले नागरिकांच्या जीवावर उठल्याचं भयावह चित्र वारंवार समोर येतं. आजही तशीच भयावह घटना घडली. असलम शेख या व्यक्तीचा साकीनाकामध्ये 20 ते 25 फूट खोल आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. असलम शेख हे पडलेल्या जागेवरूनच थेट 15 ते 20 फूट अंतरावरून असलेल्या दुसऱ्या मॅनहोलच्या दिशेनं वाहून गेले. फायर ब्रिगेडनं तब्बल 3 तास अथक प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना अपयश आलं. या घटनेनंतर मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 2017मध्ये देखील डॉक्टर अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलनं बळी घेतला होता. वर्षानुवर्ष अशा घटना घडतात, मात्र परिस्थितीमध्ये अपेक्षित बदल झालेला दिसत नाही. गेल्याच आठवड्यामध्ये महापौर रितू तावडेंच्या डोळ्यात देखत BMCचा अधिकारी उघड्या नाल्यात पडला होता. त्यानंतरही शहरातील उघडे मॅनहोल, तुटलेली झाकणं आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यावर प्रभावी उपाययोजना झाल्याचं चित्र दिसत नाही. प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशाच दुर्घटना घडतात. चौकशीचे आदेश दिले जातात, जबाबदारी निश्चित करण्याची घोषणा होते आणि काही दिवसांनी BMC प्रशासनाचं मागचे पाढे 55 अशी स्थिती बघायला मिळते. 1.25 कोटी मुंबईकरांची जबाबदारी त्या महानगरपालिकेवर आहे. त्या महापालिका गंभीर असायला पाहिजे. 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत. या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे, त्या अभावामुळे या घटना घडतात. लोकांची सुरक्षता वाऱ्यावर लागली आहे. गेल्या 4 वर्षात प्रशासनात होतं, आम्ही कोणीच नव्हतो. लॉकिंग जाळ्या या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांनी का नाही लावल्या, आणि ज्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर जरी असले तरी त्यांच्या डिपार्टमेंट वाईज जी लोक आहेत त्यांनी हे का नाही पाहिलं, हे पहिला प्रश्न आहे. कारण मागच्या वेळेला अमरापूरकर वाहून गेल्यानंतर आपण ती जाळी इंटरलॉक सिस्टम बसवली. ज्या टायमाला महापौर मॅडम दौरा करत होते त्यांचा अधिकारी त्यांच्या समोर खड्ड्यात पडला, तरी सुद्धा यांची झोप जात नाही. आज 3 दिवस 3 लोकांचे मृत्यू पावले. एक लहान मुलगा एक गेला, आज तो अन्सारी म्हणून एक गेला. म्हणजे लोकांचा जीव जात आहे आणि आपण फक्त बघत राहायचं. ज्यांना हजारो कोट्या रुपयांचा तुम्ही नाले सफाईचा, छोटा नाला, बडा नाला, रिव्हर सफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यांच्यावरती कारवाई नको का? ज्या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की त्यांनी नाला सफाई व्यवस्थित करणं, त्यांना जबाबदार धरायचं नाही का? मुंबईकरांची पडली नाही, टॅक्सपेयरांची पडली नाही, लोकांच्या जीवाशी खेळायचं काम हा सरकार करत. तर प्रश्न फक्त एका दुर्घटनेचा नाहीये, तर मुंबईकरांच्या सुरक्षेचा आहे. पावसाळ्यापूर्वी मॅनहोलची तपासणी, झाकणांची दुरुस्ती, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स आणि इशारा फलक लावणं या मूलभूत जबाबदाऱ्या वेळेत पार पडल्या का? आणि जर पार पाडल्या असतील तर पुन्हा पुन्हा अशा घटना का घडतायत, हे प्रश्न आता अधिक तीव्रतेनं उपस्थित होत आहेत. शिवसेना नगरसेवक आणि मुंबईचे उपमहापौर संजय घाडींनी या दुर्घटनेसाठी महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंना जबाबदार धरलंय. बाबत मी सन्माननीय महानगरपालिकेच्या ज्या आयुक्त आहेत अश्विनी भिडे यांना मी स्वतः पत्र दिलं होतं आणि त्यांना याच्या बाबतीमध्ये 2 वर्षापूर्वी वॉर्ड स्तरावरती ज्या निविदा काढल्या होत्या त्याचा पिरियड संपलेला आहे आणि त्याची पाहणी करून आपण संबंधित अधिकाऱ्यांना नवीन संरक्षित जाळ्या लावण्यासाठी सांगाव्यात अशा प्रकारची मागणी केली होती.
परंतु या पत्राचं गांभीर्य अश्विनी भिडे मॅडम यांनी घेतलं नाही. त्यामुळे ही इथे घटना घडली. आयुक्त मॅडमने याची जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो. अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत. त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळे आहेत त्या, आणि त्याच्यासाठी त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल. तर मुंबईमध्ये मुसळधार पावसात एका नागरिकाचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे कमालीचे आक्रमक झालेत. त्यांनी महापौरांसह थेट एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधलाय. तुम्ही एक तर स्वतः पक्ष बदलता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हात धुवून लागता पैसे काढायला, पण जेव्हा काहीतरी घटना घडते, कोणीतरी बिचारा त्याच्यात पडतं, जसं परवा महानगरपालिकेचे कर्मचारी पडले, आज जी व्यक्ती पडली त्याची पण चौकशी करतील. एवढे निर्लज्ज झालेले आहेत की सगळं काही ढकलायचं दुसऱ्यांवर आणि मोकळं होऊन जायचं, हेच त्यांचं चालतं. की जेवढे जबाबदार ह्याच्यात महापौर आहेत, तेवढेच नगर विकासचे जे मंत्री आहेत, पळकुटे आहेत जे स्वतः इथे उत्तरं देऊ शकत नाही, एकनाथ मिंदे, ते पण ह्याला एवढेच जबाबदार आहेत. असतील ते पूर्ण व्यस्त असतील आमदार फोडण्यात, खासदार फोडण्यात, नगरसेवक फोडण्यात, विकत घेण्यात, दलालांच्या बरोबर बसण्यामध्ये. पण हे सगळं करत असताना स्वतःचं जे ड्युटी आहे, कर्तव्य आहे, त्याचं तर पालन करा. तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी तर महापौर आणि आयुक्तांवर कारवाईची मागणी केली आहे. तर स्थानिक मनसे नेते महेंद्र भानुशालींनी थेट कंत्राटदारावर गंभीर आरोप केले. काल सुद्धा जे आहे ते एका शाळकरी मुलावरती जे आहे ते चेंबूरमध्ये आपण बघितलं की झाड पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्याचबरोबर आपण बघितलं की एका ठिकाणी बिल्डिंग कोसळण्याचं काम झालं. एका माणसाला जे आहे त्या ठिकाणी शॉक पडून त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आणि आपण बघितलं की एक मुलगा जे आहे तो पॉन्डमध्ये पडून त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. या घटनेला आपण कोणाला जबाबदार धरणार आहात? याच्या घटनेचा नैतिक आपण जबाबदारी घेऊन आपण राजीनामा देणार आहात का? बॅरिकेड नाही, काहीच नाही, म्हणून माणूस आतमध्ये गेला. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जाळी लावली. विचार करा, तो कॉन्ट्रॅक्टर किती शहाणा आहे. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जाळी बसवली. त्याला माहित नव्हतं आतमध्ये गेलं, माहिती होतं सगळे त्याला. माणसांनी हात पण दिला, पण एका माणसाने प्रयत्न केला, पण तो आतमध्ये गेला आणि ह्या मेन होलमध्ये तो अडकला. जर त्याच वेळी हा मेन होल उघडला असता आणि बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तर 100% त्याचा जीव वाचला असता. तर मुंबईचे महापौर रितू तावडेंनी या विशिष्ट कामासाठी प्रशासनाकडून कोणतीही वर्क ऑर्डर दिली गेली नसल्याचा खळबळजनक खुलासा केला. तसंच या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देत ही दुर्घटना प्रशासनाची चूक असल्याचं म्हटलंय. त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच. पण ह्याचबरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले. याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले. या ठिकाणी फार मोठी चूक आहे प्रशासनाची. कुठेही पाठीशी घालण्याचं या ठिकाणी काम नाहीये. मी सातत्याने ह्याचा पाठपुरावा करते. मी सातत्याने फोनवरती होती, प्रत्येक माध्यमांशी बोलते. फार मोठी चूक ही प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम नाहीये. हे बंद होतं, याचं झाकण काढायची गरज नव्हती, ते पण भर पावसामध्ये, आणि झाकण काढून त्याच्यात जाळी घालायची एवढ्या मोठ्या पावसात गरज नव्हती. ही सर्व कामं या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर पाहिजे. तर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या दुर्घटनेची जबाबदारी कंत्राटदारांवर ढकलत चौकशीसाठी समिती नेमल्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षामध्ये त्या मॅनहोलला जाळी लावून त्याला सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु ते करत असताना काळजी न घेतल्यामुळं उघडलेल्या मॅनहोलमध्ये हे पादचारी त्याच्यामध्ये पडले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ही अतिशय गंभीर घटना आहे. रस्त्यांच्या कामांमुळे जी मॅनहोल्स आपल्याला ओपन करावी लागली होती ती नव्याने लागली होती, त्याच्यावर जाळ्या बसवण्याचं काम चालू असून ते पावसाळ्याच्या पूर्वी 31 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या होत्या. त्यापैकीच हे काही राहिलेलं काम होतं आणि ते करताना सुरक्षिततेची दखल घेतली नाही. ही बाब खूप गंभीरपणे घेतली आहे आणि त्याच्यामुळं या घटनेची अगदी सविस्तर चौकशी करण्यासाठी मी आमचे अतिरिक्त आयुक्त
पश्चिम उपनगरे जे एसओ हा विभाग त्यांच्याकडे आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली आहे